Cancer Healer Center, a new beginning. राजन साळवी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। शिंदेंच्या निवासस्थानी सामंत बंधू साळवींची एकत्र 1.5 तास बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे पहिल्यापासूनचे गुरु, माझ्या मान सन्मानाची संपूर्ण जबाबदारी शिंदेंनी घेतली आहे। बैठकीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर, दुपारी 1:30 वाजता खासदारांसोबत संवाद साधणार। शरद पवारांना देखील भेटणार याची उत्सुकता कायम। सुरेश धस आज अजित पवारांची भेट घेणार। बीड जिल्ह्यामधील 5 वर्षांमधील नियोजन विभागाच्या प्रशासकीय मान्यतांची चौकशी करण्याची मागणी करणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनाच निधी मिळणार। महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाच्या सरपंचांना निधी मिळणार नाही, उरलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागणार। पालकमंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। करुणा मुंडेंच्या तक्रारीनुसार मंत्री धनंजय मुंडेंना कारण दाखवा नोटीस। करुणा मुंडेंच्या नावानं असलेली मालमत्ता निवडणूक शपथपत्रामध्ये दाखवली नसल्याचा आरोप। शरद पवारांवर विश्वास ठेवला, मात्र त्यांनी घात केला। विनायक राऊतांचा शरद पवार यांच्यावर विश्वासघाताचा आरोप। पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यानंतर विनायक राऊतांची टीका। साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा, संजय राऊतांचं वक्तव्य। तर साहित्यिकांना दलाल म्हणणं हा साहित्यिकांचा अपमान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांवर पलटवार। मंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के यांनी शरद पवारांची भेट घेतली। साहित्य संमेलनासंदर्भात पवारांसोबत चर्चा। पवारांसोबत आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केली नाही, सामंतांची माहिती। व्यावसायिक कामानिमित्त बँकॉकला निघालो होतो। तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज सावंतचा जबाब, परवानगी देणार नाहीत त्यामुळे घरी सांगितलं नसल्याचंही जबाबात नमूद। मनसे निष्क्रियांना घरी बसून तरुणांना संधी देणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरे 9 मार्चला पक्षाची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती। हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार, राहुल गांधींचे निकटवर्ती अशी देखील सपकाळ यांची ओळख। कोकणात भाजपचा ठाकरे गट आणि काँग्रेसला धक्का। कुडाळमधील 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये, ठाकरे गटाच्या 7 तर काँग्रेसच्या 2 नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी। अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून वाशी टोल नाक्यावर दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी। दुधामध्ये भेसळ आढळल्यास कारवाई करणार, नरहरी झिरवाळ यांचा इशारा। शाडूच्या मूर्तीसाठी पालिकेकडून व्यावसायिकांना मोफत माती मिळणार, लागेल तेवढी माती पालिका मूर्तिकारांना देणार। मार्क झुकरबर्गच्या मेटा कंपनीकडून कर्मचारी कपात सुरू, जगभरातील 3600 कर्मचाऱ्यांना फटका बसणार। म्हाडाचं कोकण मंडळ अंदाज घेऊन घर बांधणार। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 14,000 घरांना ग्राहक मिळत नसल्यानं खबरदारी, 28 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन सर्वेक्षण। बदलापूर लोकलमध्ये दरवाजावर उभ्या प्रवाशांची रेल्वे दादागिरी। कल्याण डोंबिवली स्थानकामध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांचे हाल, मुजोर प्रवाशांवर कारवाईची मागणी। डोंबिवलीमध्ये चॉकलेटच्या बहाण्यानं दुकानदाराकडून 8 वर्षाच्या मुलीवर अत्याचार। नराधम दुकानदाराला विष्णुनगर पोलिसांकडून अटक। शिर्डीमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये साई परिक्रमा महोत्सव, पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये परिक्रमेला सुरुवात। Cancer Healer Center, a new beginning.